आणि मी मेंढेंना काल ठाण्यात जाऊन आव्हान दिलं होतं, आज तुमच्या साक्षीने देतोय की मेंढ्या, तू जर का मर्दाची औलाद असलास, वाटत तर नाहीच आहे, तर तू तुझ्या वडिलांचा फोटो लावून नावानी मैदानात ये आणि मग मत नाही जनतेचे जोडे खा. स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, स्वतःमध्ये पात्रता नाही. आणि मला खरंच लाज वाटते की देशाचा पंतप्रधान हा कसा असला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी, ठीक आहे आपल्या पक्षाचा नसेल, पण माझ्या हिंदुस्थानचे पंतप्रधान आहेत, काहीतरी एक शान पाहिजे त्यांच्यामध्ये. तुम्ही एक तर गद्दारी करून माझी शिवसेना फोडली. ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मदत केली, ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात. आणि ज्यांच्याकडनं तुम्ही ती फोडलीत, त्या गद्दारांच्या प्रचाराला त्यांना घेऊन, अरे गद्दारांची फौज माझ्या अंगावरती सोडता, गद्दाराची फौज सोडता, काय पात्रता काय तुमची. कर्नाटकामध्ये गेले होते मोदी, तेव्हा त्या महिलांवरती अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करण्याचं आवाहन करतायत. अहो, तुम्ही हिंदुत्व नासून टाकले, हिंदुत्व तुम्ही संपवून टाकले. बुरसटलेले हिंदुत्व म्हणतो मी, एवढ्यासाठी म्हणतोय हिंदुत्व स्वच्छ पाहिजे. एक तर या भाजपमध्ये तर काय, मी तर म्हणते की भाजप हल्ली हायब्रिड झालेला आहे, म्हणजे संकरित. जशी ती हायब्रिड गाय असते तसं भाजप झाले. कारण भाजपच्या राजकीय गर्भात इतर पक्षातल्या भ्रष्ट नेत्यांची बीज ही टाकलेत. आणि आताचा जो भाजप आहे, जशी गाय भरपूर दूध देणारी असते, तशी आत्ताचा भाजप हा भरपूर थापा मारणारा झालेला आहे. कुठे मूळ भाजप. म्हणजे कोकणात मी गेलो होतो तेव्हा कोणे एकेकाळी ते माधवराव भंडारी होते, आपल्यावरती टीका करायचे, माझ्यावरती करायचे. ठीक आहे म्हटलं, अरे माधवराव आहे ना, जुना माणूस आहे, ओरिजिनल आहे. आता ओरिजिनल कोणीच नाही राहिलं भाजपचं. सगळे बाडगे, कोकणात सुद्धा बाडगा, इकडे सुद्धा बाडगा, सगळेच म्हणजे ह्यांचं संपूर्णपणाने खतम झालेली लोक आहेत. आणि मग मला ती एक म्हण आहे, त्या म्हणीचा अर्थ, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, माहिती आहे तुम्हाला त्याचा अर्थ. त्या म्हणीचा अर्थ असा आहे की एक खूप जुनं झाड असतं, किती वर्ष जुनं कोणालाच माहित नाही, कारण प्रचंड त्याचा मोठा विस्तार. आणि त्या झाडाच्या फांद्यांवरती अनेक पक्ष्यांची घरटी, आणि त्या पक्ष्यांच्या अनेक पिढ्या जन्माला आलेल्या असतात. सगळं काही आनंदात चाललेलं असतं. एक दिवस एक माणूस येतो. आता परत व्यापारी म्हटल्यानंतर सगळे व्यापारी नव्हेत, हे जे दोन बसले तेवढ्या पुरतच. आणि कुऱ्हाड घेऊन त्या झाडावरती, बुंध्यावरती मारायला लागतो. संपूर्ण झाडावरचे पक्षी थरारतात. अरे हे काय चाललंय, आपल्या आजोबांवरती घाव घातले जात आहेत. मग त्यातल्या एका पक्षाने त्या झाडाला विचारलं, आजोबा आजोबा तुम्हाला त्रास होत असेल ना. मग त्या झाडाने सांगितलं, मला त्रास नक्की होतोय, पण तो घाव घालतोय म्हणून होत नाहीये, तर तो घाव घालण्यासाठी जी कुऱ्हाड वापरतोय, त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा आहे, त्याचा जास्त मला त्रास होतोय. हे कुऱ्हाडीचे दांडे हे केवळ शिवसेनेचे नाहीत, हे महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्राच्या लाकडाचे आहेत. यांच्या आईबद्दल काही आदर नाही. आई संपली तरी चालेल, महाराष्ट्र मेला तरी चालेल, गुजरातचा सेवक झाला तरी चालेल, चाकर केली तरी चालतील, चाकरी केली तरी चालेल, पण मला माझी खुर्ची पाहिजे. ही मानसिकता खतम करण्यासाठी ही निवडणूक आहे. बाकी सगळेच जण सगळं सांगतात, मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी. तर तिकडे सुपरा साफ झाला. स्वतः नरेंद्र मोदींना बाला साहब के नाम पे दे दे रे बाबा म्हणून महाराष्ट्रासमोर हात पसरावे लागतायत. सगळ्या पक्षांच्या पोस्टरवरती आणि जाहिरातीमध्ये शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे. याचा अभिमान आहे मला. पण जी लोक गद्दारी करताना मला सांगत होती की नाही मोदींच्यामुळे आपल्याला मतं मिळालेत, ही सगळी आपटली. आणि तर मोदींना शिवसेना प्रमुखांच्या नावावरती मोदींसाठी मतं